हरिओम. संपूर्ण भावार्थ दीपिका अध्याय 1. तमसोमा ज्योतिर्गमय. योगदासांचे प्रवचन भाग 1. हरिओम. बृहदारण्यक उपनिषदामध्ये श्लोक आहे. ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. अर्थात, हे योगेश्वरा, असत्य नको, सत्य पाहिजे. म्हणून मला असत्यापासून सत्याच्या मार्गावर घेऊन चल. हे योगेश्वरा, अंधार नको, प्रकाश हवा. म्हणून मला अंधकारामधून प्रकाशाकडे घेऊन चल. हे योगेश्वरा, मृत्यू नको, मुक्ती पाहिजे. म्हणून मला मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन चल. हे योगेश्वरा, मला असत्य आणि सत्य, अज्ञान आणि ज्ञान, जन्म आणि मृत्यू या चक्रव्यूहामधून मुक्त करून सच्चित आनंदाच्या अनुभूतीकडे घेऊन चल. येथे अंधकार म्हणजे केवळ शारीरिक अंधत्व नसून अज्ञान, अवाजवी भौतिक ज्ञान, अवाजवी तमोगुण, अवाजवी रजोगुण, काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, माया, अहंकार, ईर्ष्या, अविवेक इत्यादी सर्व रिपू असा अर्थ आहे. प्रकाश याचा अर्थ क्रियाशील सत्वगुण, सत्य, आत्मज्ञान, विवेक, आनंद, परमानंद, कैवल्यानंद इत्यादी. अंधार म्हणजे अमुक्त भौतिक आयुष्य प्रणाली आणि प्रकाश म्हणजे मुक्त आध्यात्मिक जीवन प्रणाली. म्हणून आवश्यक भौतिक आयुष्य जगत आध्यात्मिक जीवन साध्य करून मुक्त व्हायचे. बोलीभाषेत या सर्वांचा थोडक्यात उल्लेख तमसोमा ज्योतिर्गमय असा केला जातो. याचा अर्थ वरील संपूर्ण श्लोक आणि त्याचा संपूर्ण विस्तृत अर्थ असा घ्यावा. मला असे वाटते की भावार्थ दीपिकेचा मध्यवर्ती अर्थ, सर्वसार, तात्पर्य, उपदेश, कल्पना, गुंफण तमसोमा ज्योतिर्गमय अशी आहे. याच मध्यवर्ती भूमिकेसभोवती संपूर्ण भावार्थ दीपिका गुंफून सांगितली गेली आहे. अशा या विस्तृत भावदशा भावार्थ दीपिकेत सांगून त्या पहिल्यापासून शेवटपर्यंत जोपासलेल्या असल्यामुळे त्याला भावार्थ दीपिका असे नाव ठेवले आहे. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कथनकार माऊली यांनी स्वतः ठेवलेल्या नावावरून यात अनेकानेक जणांचे अनेकानेक भाव, विभाव, सुभाव, दुर्भाव, अभाव, निर्भाव, कुभाव इत्यादी असे संपूर्ण भावदशांचे विस्तृत वर्णन आहे हे सहज लक्षात येते. परंतु पुढे जनाबाईंनी त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी असे म्हणायला सुरुवात केली आणि भावार्थ दीपिका माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलेली असल्यामुळे त्याचे मूळ नाव भावार्थ दीपिका हे मागे पडले आणि ज्ञानेश्वरी हेच नाव जास्त प्रचलित झाले. असो, भावार्थ दीपिकेच्या प्रत्येक अध्यायात तमसोमा ज्योतिर्गमय ही यामधील मध्यवर्ती गुंफण सिद्ध होते. आपण येथे याचे सविस्तर निरूपण करायचा प्रयत्न करणार नाही. मला जाणीव आहे की हा विषय फार मोठा आणि गहनही आहे. त्यासाठी माझी बौद्धिक शक्ती फारच स्वल्प आहे. तरीही भावार्थ दीपिकेच्या अभ्यासाचा एक सामान्य विद्यार्थी या भूमिकेतून मी प्रयत्न करायला धजणार आहे. आपण सर्वांनी मला सांभाळून घ्यावे, यातील न्यूनते भरून घ्यावे. एक गोष्ट लक्षात घ्यावी की येथे भगवद्गीता सांगण्याचा हेतू नाही. त्यासाठी योगदासांची प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध आहेतच. अर्थात भावार्थ दीपिका भगवद्गीतेचाच पुढील सविस्तर विस्तार असल्यामुळे, तसेच भगवद्गीतेचेच कथनकार भगवंत श्रीकृष्ण यांनी ज्ञानदेव माऊली म्हणून अवतार धारण करून भावार्थ दीपिका सांगितलेली असल्यामुळे भगवद्गीता येथे विषयाच्या ओघात त्या जागी आवश्यक इतकी आपोआपच सांगितली जाईल. ही प्रवचने ऐकताना भावार्थ दीपिकेत भगवद्गीता ही आपोआप समाविष्ट आहे आणि त्या पलीकडे आणखी काही त्यात सांगितलेले आहे हे लक्षात ठेवावे. प्रत्येक अध्यायाच्या ओव्यांचे निरूपण संपन्न झाले की त्या अध्यायाच्या शेवटी त्या अध्यायाला अनुसरून आपण तमसोमा ज्योतिर्गमय याचे निरूपण करणार आहोत.
येथे आपण पहिल्या अध्यायामधील तमसोमा ज्योतिर्गमय या मध्यवर्ती गुंफणीचे निरूपण करणार आहोत. पहिल्या अध्यायाचे नाव आहे अर्जुन विषाद योग. विषाद याचा अर्थ आहे दुःख, खंत, हतबलता, नैराश्य इत्यादी. परंतु या विषादाची मौज अशी आहे की जर हा विषाद भगवंत श्रींच्या सानिध्यात झाला आणि त्यावर इलाज म्हणून जर भगवंत श्रींच्या उपदेशाप्रमाणे आपण आचरण केले तर त्या विषादाचे रूपांतर होऊन त्याचा योग होतो. भावार्थ दीपिकेमधील पहिला अध्याय आपल्याला हा धडा शिकवत आहे. सुरुवातीलाच धृतराष्ट्राने प्रश्न विचारला आहे. ध्रुव याचा अर्थ आहे धारण करणे, पकडणे. आपल्याला कोणती गोष्ट कधी, कोठे, किती धारण करायची, पकडून ठेवायची यासाठी स्थळ, काळ, परिस्थिती याचे तारतम्य बाळगून संयम ठेवून विवेकाने आचरण करावे लागते. तसे केले नाही तर आयुष्याचा आणि जीवनाचा विचका होतो. यामुळे फक्त दुःख वाट्याला येते. याचबरोबर जे कोणी आपल्या सानिध्यात असतील त्यांनाही फार विदारक झळ पोहोचते. येथपर्यंत प्रास्ताविक झाले. आता आपण पुढील प्रवचनापासून भावार्थ दीपिकेच्या पहिल्या अध्यायामधील तमसोमा ज्योतिर्गमय याचे निरूपण पाहू. हरि ओम.